नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे। आज काय बघणार आपण, न्यायाधीशांना पदावरून दूर कशा प्रकारे केल्या जातात। बरं, हा विषय चर्चेचा काय तर आपल्याला माहीत आहे काय असेल तर आज भारतभर एकच चर्चेचा विषय आहे। काय असेल, आपल्या न्यायाधीशांच्या एका घराला आग लागल्या जातात। दिल्लीमध्ये एक आग लागली जाते। आग विझवल्यानंतर काय असेल तर त्यांच्या एका रूममधून करोडो रुपये पाहायला मिळतात। मग आता हे करोडो रुपये त्यांच्याकडे आले कसे? न्यायव्यवस्थेवर काय तर सामान्य जनतेचा काय असेल टीका टिप्पणी सुरू केल्या, संशयाच्या नजरेनं काय तर पाहणं सुरू केलं। ती न्यूज काय असेल तर आपल्या मीडियानं उचलून धरलेली आहे। मग आता बघा, यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर आपल्याला काय आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रोसेस सांगितलेली आहे, ते सुद्धा बघणार। पहिले आपण प्रकरण म्हणजे पाहूया की काय झालं असेल। तर बघा, हे आपले न्यायाधीश आहे आणि या न्यायाधीशांच्या काय दिल्लीच्या एका घराला आग लागल्या जाते। आग लागल्यानंतर आपले फायर ब्रिगेडचे काय येतात, कर्मचारी येतात, आग विझवतात। आग विझवल्यानंतर एका रूममधून काय तर धक्कादायक असा प्रकार पाहायला मिळतो। काय प्रकार असेल तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या काय असेल बघा, पैसे काय असेल जळालेल्या नोटा पाहायला मिळतात। मग अशातच काय तर मीडियानी हे प्रकरण उचलून धरलं आणि प्रकरण उचलून धरल्यानंतर जी न्यायाधीश असणारी व्यक्ती, काय नाव आहे यांचं तर बघा, यशवंत वर्मा नावाचे दिल्ली हायकोर्टचे काय तर हे न्यायाधीश पाहायला मिळतात। मग यांच्याकडे हा पैसा आला कुठून? न्यायदानाचं कार्य करत आहे यांनी काय केलं असेल तर गैरमार्गाने काय तर हा पैसा कमावलेला आहे। काय पुढं समिती सुद्धा स्थापन केलेली आहे। आता बघा, यांना पदावरून दूर करायचं असेल तर आपल्या काय असेल भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रोसेस सांगितलेली आहे। बघा, आपली संसद काय करणार, ठराव मांडण्यानंतर काय एक समिती स्थापन होतात। समिती स्थापन केल्यानंतर काय असेल दोन्ही सभागृहामध्ये ते काय तर पारित होतात आणि नंतर काय तर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात। परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे बघा, आपल्या संसदेचं अधिवेशन सुरू नाही आणि देशामध्ये काय तर हे प्रकरण खूपच गाजत आहे। मग अशा वेळेस काय करावं, न्यायव्यवस्थेवर काय तर टीका टिप्पण्या सुरू झाल्या। न्यायदानाचं कार्य करणाऱ्या असणाऱ्या व्यक्तींनीच काय तर भ्रष्टाचाराच्या काय म्हणू मार्गाने हा पैसा कमावला असं लोकांचं काय मत होतं। मग आपले जे काय असेल मुख्य न्यायाधीशांनी काय केलेलं आहे तर संजीव खन्ना यांनी एक 3 सदस्यीय समिती स्थापन केली। का तर यांच्याकडे हा पैसा कुठून आला ती समिती काय करणार तर ती समिती त्यांची चौकशी करणार। तर बघा, मग आता 3 सदस्यीय समिती कोणती असेल तर पंजाब हरियाणा काय तर हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश पाहायला मिळतात आपल्याला, जस्टिस शील नागू म्हणून। तसेच काय असेल हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टचे काय असेल मुख्य न्यायाधीश, काय नाव आहे त्यांचं तर GS संधीवाला म्हणून। त्यानंतर बघा, कर्नाटक हायकोर्टच्या एक न्यायाधीश आपल्याला पाहायला मिळतात, महिला न्यायाधीश अनु शिवरामन म्हणून यांचं काय असेल तर कर्नाटक हायकोर्टमध्ये ह्या न्यायाधीश आहे। तर बघा, या समितींनी काय केलं तर चौकशी सुरू केली आणि चौकशीमध्ये त्यांना काय आढळून आले तर बघा, हे जे आपले काय म्हणू आपले जे न्यायाधीश आहे वर्मा नावाचे काय तर दोषी आढळलेले आहे। मग आणि यांनी काय केला तर हा अहवाल कुठे दिला असेल तर आपल्या न्यायाधीशांना सादर केला। तर बघा, मग आता यांना म्हणजे पदावरून दूर करायचं असेल तर हा अधिकार कोणाला असतो, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये तो पारित व्हायला हवा, त्यानंतरच त्यांना पदावरून दूर केले जातात। मग आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे तर बघा, आता नुकतंच काय अधिवेशन सुरू होणार आणि गव्हर्नमेंटने काय केलं, सर्व पक्षांना बोलावलं आणि म्हटलं की या म्हणजे जे न्यायाधीश आहे त्यांना काय तर आपल्याला पदावरून दूर करायचं आहे। त्याला महाभियोग प्रक्रिया म्हटलं जातं। आता बघा, न्यायाधीशांना पदावर दूर करण्याची पद्धत आर्टिकल 217 मध्ये सांगितलेली आहे हायकोर्टच्या न्यायाधीशांना। तसंच काय सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना सुद्धा काय तर 124(4) किंवा 124(5) मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात। आता बघा, प्रोसेस सारखीच आहे। मग काय असेल, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असो किंवा हायकोर्टचे न्यायाधीश असो त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत। आता न्यायाधीश चौकशी कायदा काय 1968 यशवंतराव चव्हाण साहेबांचा काय तर हा कायदा करताना सिंहांचा वाटा पाहायला मिळतात। आता बघा, यांना पदावरून दूर करायचं असेल तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय तर बघा काय सांगितलेलं आहे, गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता या आधारावर त्यांना काय पदावरून दूर करण्याची प्रोसेस सांगितलेली आहे। मग आपण बघू, बघा आपल्याला माहित आहे लोकसभा किंवा राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा आपल्याला पाहायला मिळतात। मग निश्चितच काय जर लोकसभेमध्ये हा ठराव जर आधी मांडला कोणता अकार्यक्षमता किंवा गैरवर्तणूक या आधारावर जर न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं असेल
जर लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये हा ठराव मांडू शकतात. जर लोकसभेमध्ये मांडला तर 100 सदस्यांनी काय त्या ठरावाला मान्यता द्यायला हवी आणि ते ठराव कोणाकडे जाणार? पीठासीन अधिकाऱ्यांकडे. तसंच बघा राज्यसभेमध्ये काय, तर राज्यसभेमध्ये सुद्धा 50 सदस्यांनी काय तर त्या ठरावाला मान्यता द्यायला हवी आणि तो ठराव कुठे जाणार? तर राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे. आता पीठासीन अधिकारी म्हणजे काय, तर आपल्याला अध्यक्ष आणि सभापती पाहायला मिळतात. मग त्यांनी जर हा ठराव स्वीकार केला तर बघा काय होतात, एक 3 सदस्यीय समिती स्थापन केल्या जातात. मग 3 सदस्यीय समिती कोणती असेल? सरन्यायाधीश किंवा एक न्यायाधीश आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात सुप्रीम कोर्टचे. त्यानंतर काय असेल, मुख्य न्याय म्हणजे हायकोर्टचे काय तर एक मुख्य न्यायाधीश पाहायला मिळतात आणि एक काय असेल तर कायदे तज्ज्ञ पाहायला मिळतात आपल्याला. ठीक आहे. हे काय करणार तर हे चौकशी करणार की खरंच त्या काय जे न्यायाधीश आहे त्यांनी गुन्हा केलेला आहे का, ते दोषी आढळतात का. मग ही चौकशी सुरू असताना काय करणार, ते न्यायाधीश आहे संबंधित त्यांना बोलण्याचा वगैरे त्यांची बाजू मांडण्याचा सुद्धा काय तर त्यांना अधिकार असतो. परत बघा मग या चौकशी समितींनी जर अहवाल दिला की खरोखरच हे दोषी आढळलेले आहे तर अशा वेळेस काय होतं तर बघा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये काय तर तो ठराव पारित व्हायला हवा. मग पारित तर व्हायला हवा, परंतु कसं पारित, तर 2/3 म्हणजे 66.66% सदस्यांनी काय तर मान्यता द्यायला हवी, तरच काय होणार, ते पदावरून दूर होणार. मग पदावरून दूर कोण करणार, तर राष्ट्रपती. आता बघा भारतामध्ये अशा प्रोसेस झालेल्या आहे का, तर बघा भारतामध्ये एकाही न्यायाधीशांना आजपर्यंत पदावरून दूर केलेलं नाही. परंतु काय असेल, काही न्यायाधीश दोषी आढळलेले आहे, त्यांनी आधीच राजीनामा दिला. काही न्यायाधीशांचा काय एका सभागृहामध्ये ठराव पारित झाला आणि एका सभागृहामध्ये जर ठराव पारित नाही झाला तर काय होतात, त्यांना पदावरून दूर केल्या जात नाही. आता बघा हे 2 सभागृह आहे, या दोन्ही सभागृहांनी म्हटलेलं आहे, जर समजा एका सभागृहांनी तो ठराव पारित केलेला असेल 2/3 आणि दुसऱ्या सभागृहांनी काय 2/3 सदस्यांनी त्यांना मान्यता दिली नाही तर ते पदावरून दूर होणार का, तर बिलकुल नाही. मग आज बघा आपण बघू की आतापर्यंत भारतामध्ये काय काही प्रोसेस झालेले आहे का, तर बघा आतापर्यंत एकाही न्यायाधीशांना पदावरून दूर केले नाही. परंतु 1993 मध्ये काय तर व्ही रामास्वामी नावाचे एक न्यायाधीश होते. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे काय ते मुख्य न्यायाधीश पाहायला मिळतात. मग काय त्यांच्यावर सुद्धा आरोप होते. मग एक चौकशी समिती नेमली. आता बघा चौकशी समिती नेमल्यानंतर काय ते दोषी आढळले. त्या समितीने अहवाल काय सांगितला की हे दोषी आढळलेले आहे, यांनी काय केलेलं आहे तर अकार्यक्षमता, गैरवर्तणूक, भ्रष्टाचार वगैरे जे काय केलं असेल त्या समितींनी अहवाल दिला. मग दोषी आढळले, परंतु बघा लोकसभेमध्ये हा ठराव पारित होऊ शकला नाही. बघा दोन्ही सभागृहात काय ठराव पारित होणे आवश्यक आहे. राज्यसभेमध्ये ठराव पारित झाला, परंतु लोकसभेमध्ये काय ठराव पारित होऊ शकला नाही, म्हणून यांना काय तर पदावरून आजपर्यंत दूर केलं नाही. तसंच बघा त्यानंतर आपल्याला अजून 2 घटना पाहायला मिळतात. आता आर्टिकल 217 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा पद्धतीप्रमाणे दोघांना सारखीच प्रोसेस आहे. तर बघा पदावरून दूर आजपर्यंत एकही न्यायाधीशांना केलेलं नाही, परंतु 2 घटना पाहायला मिळतात. PD दिनकरन नावाचे काय तर एक न्यायाधीश आपल्याला काय असेल तर कर्नाटक उच्च न्यायालयाचे हे मुख्य न्यायाधीश होते आणि बघा त्यांच्यावर सुद्धा काय तर आरोप झालेले आहे, काय भ्रष्टाचार व न्यायिक गैरवर्तन या कारणावरून. मग राज्यसभेमध्ये काय तर हा ठराव पारित झाला आणि 3 सदस्यीय समिती सुद्धा नेमली. बघा मग 3 सदस्यीय समिती स्थापन केली, राजीनामा दिला, चौकशी स्थगिती. त्यांनी काय केलं असेल, समिती नेमल्यास त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला आणि काय झालं असेल तर चौकशी काय झाली, स्थगित झाली. परंतु आपले जे काय म्हणू आपले वर्मा नावाचे आत्ताचे जे न्यायाधीश आहे, चौकशी समितींनी दोषी सुद्धा ठरवलं, परंतु ते राजीनामा आजपर्यंत त्यांनी दिला नाही. तर मग आता एकच प्रोसेस आहे, काय प्रोसेस असेल तर आपल्याला दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव पारित करावा लागेल आणि त्यांना काय पदावरून दूर करावं लागेल. परत बघा एक सौमित्र सेन नावाचे काय कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आरोप सिद्ध राज्यसभेत म्हणजे काय राज्यसभेने मान्यता दिली, मात्र लोकसभेत पारित होण्याच्या आधीच त्यांनी काय तर राजीनामा दिलेला आहे. तर अशा काही घटना आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा मित्रांनो आपली काय असेल टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून, त्यानंतर आपलं ॲप सुद्धा आहे पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून. आत्ताच आपल्याला माहीत आहे राज्यसेवा असेल, त्यानंतर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असेल, तर काय आपल्या नोट्समधून जवळपास आउट ऑफ प्रश्न आलेले आहे. मी टेलिग्राम चॅनलवर प्रूफ सगळं
टाकलेली आहे. तसंच काय असेल तर बघा आपण व्हिडिओसुद्धा काय तर संभाव्य व्हिडिओ बनवलेला आहे काय तर ग्रुप सी वर, त्यामध्ये मी प्रूफ जोडलेले आहे. संभाव्य टेस्ट काय म्हणू आपण, जे आयोगाचा पेपर झालेला आहे तर ॲन्सर की यायला काय वेळ लागतात, परंतु आपण काय तर आधीच ॲन्सर सांगितले, सर्व ॲन्सरसुद्धा काय बरोबर आलेले आहे आणि त्यासोबत आपण प्रूफसुद्धा जोडलेले आहे. ज्या मुलांनी काय बॅच केली असेल, कोणती बॅच, मग वन डे रिव्हिजन असेल, त्यानंतर टेस्ट सिरीज असेल, तसंच आपल्या काय तर भरपूर साऱ्या काय रिजनेबल दरामध्ये बॅचेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. धन्यवाद. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.